नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. नमस्कार मित्रांनो आणि आपलं स्वागत आहे पुणे फूडटूरच्या अजून एका भागामध्ये. मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतो. आणि आता कालच श्रावण संपलाय आणि लोकांना आता नॉनव्हेज खायची खूप इच्छा झाली आहे. तर आज आपण आलोय अशाच एका ठिकाणी जे फेमस ठिकाण आहे. हे ठिकाण आहे हॉटेल वराडी. त्यांची अजून एक पहिली ब्रांच जी होती ती वाकडमध्ये होती. नवीन ब्रांच जी चालू झालेली आहे ती कोथरूडमध्ये आहे. मी आता कोथरूडमध्ये उभा आहे. या साईडला दुर्गा कॅफे, जी MITची दुर्गा कॅफे, आणि या साईडला MITला रोड जातो. तर पार्किंगची काळजी करू नका. जरी गर्दीच्या ठिकाणी हे स्पॉट असेल तरी यांचं व्हॅले पार्किंग आहे. तर तुम्हाला पार्किंग पूर्णपणे मिळणार आहे. मागे ट्रेनचा खूप छान असा एक व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. वरती AC रूम आहे, त्यामध्ये आपण जाऊन बसूया. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही आता हॉटेल वराडीला आपण चाललोय. तर चला मग एक झणझणीत नॉनव्हेजची चव अनुभवायला. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन यांचा ॲम्बियन्स बघूया. छानपैकी हा जो खाली सेक्शन दिसतो आता गर्दी नाहीये, मी थोडं लवकर आलेलो आहे. तर ह्या सेक्शन मध्ये खाली बसू शकतो. वरती AC हॉल आहे, तो पण आपण जाऊन बघणार आहे. आणि वरती येताच इथं पाहू शकता राजसाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतो आपल्याला. आणि बरेच ठिकाण लोकांनी आपल्याला इथं व्हिजिट केलेली दिसते. तर खूप फेमस ठिकाण आहे. तर आलोय आपण हॉटेल वराडीला. मस्तपैकी AC हॉलमध्ये बसलोय आपण. मागे पाहू शकता, मागे मेट्रोचा एक व्ह्यू येणार. ज्यावेळेला ट्रेन येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल. आणि आता आपण मेनू कार्ड बघतोय. मेनूमध्ये यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आम्ही हाफ लोक व्हेज आहे, हाफ लोक नॉनव्हेज आहे. तर हे पाहतोय व्हेज स्टार्टर, नॉनव्हेज स्टार्टर आहे त्यांच्याकडे. आणि खूप साऱ्या थाळ्या आहेत. तर थाळीमध्येच आम्ही ऑर्डर करणार आहे आज. आणि थाळीचा फीडबॅक आपण घेणार आहे. आपण आपण मी हॉटेल वराडीचा एक पार्टनर आहे. बेसिकली आपली सुरुवात ही वाकडपासून, आणि त्याच्यामध्ये पण आयडिया म्हणजे बायकोची जिद्द. ओके. बायको जॉब करायची आणि आमचं एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट पहिलं होतं, म्हणजे आम्ही बंद करण्याच्या मार्गावर होतो. बरं. त्याच सेटअपवर तिची इच्छा होती की बाबा मला नॉनव्हेज चालू करायची अशी. तिच्यात त्या हट्टीपोटी बाबा ठीक आहे, आपल्याकडे सेटअप रेडी होतं आणि सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असल्यामुळे बाबा बंद करण्याच्या आधी अजून एक चान्स घेऊयात या हिशोबाने आपण ते चालू केलं. आणि तिच्या मेहनतीने आणि बाकी देवाच्या आशीर्वादाने सगळं काही तिथे वाकडची ब्रांच चालू केली. वाकडची ब्रांच आपली पहिली. आणि मग त्याच्यानंतर ही कधी चालू केली आणि कशी तुमची कल्पना आली आपण कोथरूडला शिफ्ट झालं? वाकडला आपल्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर आपण आमचा हा प्लॅन कन्फर्म होता की आपल्याला पुणे एक्सपांड करायचं, पण एकदम जास्त शाखा न करता लिमिटेड ब्रांच मध्ये आपल्याला वर्किंग करायची, जेणेकरून जी टेस्ट मी वाकडला देतोय तीच टेस्ट सगळीकडे मी कॉमन देऊ शकतो. या प्रयत्नाच्या अंतर्गत आपण ते प्लॅन केला. आणि आमचं सेंटर एक पॉईंट होतं, म्हणजे पुण्याचे 4 कोपरे आणि सेंटर एक, असं आमचं विजन आहे. त्या विजनच्या अंतर्गतच आपण ती प्लॅनिंग केली होती की वाकडचा आपण एक कोपरा झालाय, एक सेंटर करायचं, जे आपण आता हे निवडलं. आणि अजून मग हडपसर, खराडी असे आमचे पुढच्या भविष्यातले प्लॅन्स आहेत जे आम्ही पाईपलाईन मध्ये आहे अजून तरी. आता नॉनव्हेज खायचं म्हणजे लोकांचं म्हणणं असतं मसाले कुठले वापरतात किंवा कशा पद्धतीचे असतात, तिखट स्पायसी कसं असतं. तर त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही आजपर्यंत कसं म्हणजे ताळमेळ कसा जुळवता? तो जुळायला त्रास झाला, कारण की नावानुसार वराडी हे जे नाव आहे त्या नावातच तिखट बनतं. बरोबर. आणि झणझणीत आणि मसालेदार आणि तिखट चट्टपणा म्हणजे वराडी जेवण प्रख्यात आहे. या हिशोबाने नावानुसार आम्ही ते मेंटेन करतो. म्हणजे वाकडला या शाखेपेक्षाही जास्त तिखट असते, कारण की तिथला क्राऊड तसा. बरोबर. आपण कोथरूडमध्ये थोडीशी टेस्ट माइल्ड केली आहे, थोडासा तिखटपणा आणि मसाला जो आहे आपला तो थोडासा इथं माइल्ड केला, कारण की लोकल क्राऊड इथे जास्त आहे. क्राऊडच्या अकॉर्डिंग आपण ते गोष्ट मॅनेज केली. तरी पण आम्हाला वाकडला भरपूर स्टार्टिंगला त्रास झाला. वाकडला स्टार्टिंगला आम्ही आमची जी टेस्ट द्यायचा प्रयत्न केला तेव्हा बऱ्याचशा लोकांना तिखट व्हायचं, कोणाला कमी व्हायचं, कोणाला मीडियम व्हायचं. तर त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही बरेचसे चेंजेस केले.
पण नंतर आम्हाला हे कळण्यात आलं की बाबा आपण प्रत्येकाच्या टेस्टनुसार जाऊ नाही शकतो. बरं म्हणजे आम्ही आमची पोर टेस्ट घालवत चाललो, बरोबर. ज्याच्यासाठी लोक यायचे. आणि प्रत्येक कस्टमरला इम्पॉर्टन्स देऊन त्या गोष्टीला आपण फीडबॅक घेऊन तो प्रत्येक वेळेस चेंज करत करत आपण प्रत्येकाच्या 100% कॅपॅसिटीवर जाऊ नाही शकतो. जाऊ शकत. बरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही असं ऑप्शन घेतलं की आपण आपली टेस्ट द्यायची, बरं. आणि प्लस त्याच्यासोबत आम्ही मग अजून 2 रस्से इन्व्हेंट केले. जो आमच्या रस्स्यापेक्षा अजून एक स्पायसी व्हर्जन, ज्यांना स्पायसी पाहिजे असेल तो स्पायसी घेईल, आमच्या रस्स्यापेक्षा एक कमी लेस स्पायसी व्हर्जन. मग अकॉर्डिंगली आम्ही काय घेतलं की लोकांना आम्ही ऑप्शन देतो की तुम्ही ऑर्डर करताना इथं एक सॅम्पल मध्ये आपल्याला कळून शकतं की बाबा आपल्याला कुठल्या लेवलचा कोणत्या रस्सा level चा? कमी हवा आहे, जास्त हवा आहे, तुम्ही त्या हिशोबाने डिसाईड करून मग आपण ऑर्डर एक्सेप्ट करतो लोक. तर अकॉर्डिंगली आपण कस्टमाइज करून ठेवायचं. आता इथं व्हेज पण आहे, नॉन व्हेज पण आहे, तर Yes. किचन सेपरेट असतील की कसं आहे? ते किचन आपलं दोन्हीकडे वेगळं. व्हेज व्हेज सेपरेट. व्हेज नॉनव्हेज खाली आहे आणि मागे आपलं व्हेजचं आहे. ओके. तर जे व्हेज लवर्स आहेत त्यांनी सुद्धा काळजी करू नका, कारण व्हेज सेपरेट मिळणार आहे, नॉनव्हेज सेपरेट मिळणार आहे. काही लोकांचं असं असतं, तर मी शेवभाजी ऑर्डर केली, मी स्वतः व्हेज खातो, तर व्हेजला जी शेवभाजीची रस्सा येतो, तर काही लोकांचं असतं की तो रस्सा आणि हा रस्सा, तर त्याच्यामध्ये साम्य नाही, लागतं. बनवायचा मसाला आपला एकच. हां हां. बेसिकली जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तो आजही माझी आई अकोल्यावरनं बनवून पाठवते. ओके. दर महिन्याला एक तर जर मी गेलो तर मी घेऊन येतो, किंवा मग पार्सलनं बसनी जसं काही जमेल. म्हणजे गावाकडची चव येणार आहे. मग मी स्वतः बनवते मसाला तो, आणि तिथनं पोत्या पोत्यांनी इकडे येतो. तो जो बेस इन्ग्रेडियंट जो आपल्याला वराडी जेवणाचा जो चटक किंवा जी जिभेला जी चव लागतं ती, तो बेस मसाला तो कमत आहे. ओके बनवायची प्रिपरेशन जी आहे ती प्रत्येकाची वेगळी. ओके. आणि आईच्या हातचं खाणं म्हणजे इव्हन आपण मटन आणि चिकन पण मिक्स नाही करत. ओके. कारण की आपल्याकडे भेटतं बोकड, बरोबर आणि लोकल क्राऊडला मॅक्सिमम ठिकाणी आहे बोलाय. बरोबर उगाच कोणाच्या ते ऍक्च्युली रिलेटेड आहे देवीचे. बरोबर. उगाच कोणाचा खेळ न करण्यापेक्षा ते आपण पहिले तिथं पण आपण सेपरेट ठेवतो. ओके. चिकन आणि मटन हे मिक्स बनत नाही, ओके. दोन्ही वेगळे बनतात. त्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या, आणि त्यांनी सांगितलं की आईच्या हातून मसाले बनतात, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. तर खरोखर अस्सल वराडी खायचं असेल तर ह्या ठिकाणाला किंवा वाकडच्या ब्रांचला तुम्ही व्हिजिट करा. आणि धन्यवाद तुमचा. थँक्यू. भूक लागली आणि सुरुवातीला आला तोंडाने म्हणतात. छान आपले ऑर्डर आलेले आहे. तर आम्ही ऑर्डर केलं होतं एक चिकन थाळी, एक स्पेशल चिकन थाळी, वराडी स्पेशल थाळी आणि शेवभाजी. तुम्ही बघू शकता. तर हे आपण पाहताय ते आता चिकन थाळी आहे. चिकन थाळीची प्राईस 279 आहे. जी स्पेशल वराडीची चिकन थाळी आहे त्याची प्राईस आहे ती 449, आणि ती तुम्ही आता पाहताय. आणि ही जी ऑर्डर केली होती ती होती शेवभाजी, याची प्राईस आहे 199. तुमच्याकडे ऑप्शन आहे. तर 3 प्रकारच्या थाळी मागवल्या होत्या. पहिली थाळी होती प्लेन चिकन थाळी. चिकन थाळीमध्ये आपल्याला रस्सा आणि सुक्क म्हणजे जे म्हणतो पीस रश्श्यामध्ये आलेलं आहे, एकत्र मिक्स आलेलं आहे. छान असं वराडी रस्सा आलेला आहे. त्याच्यानंतर आहे अळणी सूप. अळणी सूप आहे ज्वारीची खूप छान अशी भाकरी आलेली तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहे सोलकढी आणि सालेड आलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे की शेवभाजी. शेवभाजीचा रस्सा सुद्धा खूप वराडी छान टाईपचा दिसतो, छान. त्याच्यानंतर आहे वरण, त्याच्यामध्ये दही दिलेलं आहे, आणि स्वीटमध्ये दिलेलं आहे गुलाबजाम. मी घेतली होती रोटी. आणि आत्ता बघताय यांची स्पेशल वराडी चिकन थाळी. वराडी चिकन थाळीमध्ये सुक्क हे सेपरेट येते, तुम्ही पाहू शकता. सुक्का सेपरेट आहे. त्याच्यानंतर दिसतोय तो खिमा, अंडा मसाला दिसतो मला, काळ्या मसाल्याचा वराडी मसाला आहे. त्याच्यातला अंडा मसाला, म्हणजे सूप दिसतं. त्याच्यानंतर हे आहे ते ताक, सोलकढी आलेलं आहे, आणि चिकन थाळीमधला जो रस्सा आणि पीस येतो ते आहे. तुम्हाला बाजरी आणि ज्वारी दोन्ही भाकरीचं ऑप्शन आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला रोटीचाही ऑप्शन आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला येणार आहे तो म्हणजे राईस.
तो इंद्रायणी राईस असणार आहे. तर आता मस्तपैकी जेवणाला सुरुवात करतोय. मी काय नॉनव्हेज खाणार नाही आहे, तुम्हाला शेवभाजीची जी टेस्ट आहे ती सांगू शकतो आणि बाकीचे मेंबर सांगतील आपल्याला वराडी चिकन कसं लागतं. वराडी स्टाईल शेवभाजी खायची आपल्याला. रस्सा झणझणीत दिसतोय, थोडंसं लिंबू पिळूया मस्तपैकी आणि टेस्ट करूया शेवभाजी. छान असा काळा रस्सा दिसतोय. तोंडात गेल्या गेल्या एक वेगळा फ्लेवर आला. खूप छान असा मसाला येतो, थोडासा तिखट असे चव आहे. वराडी टाईप खायचं असेल तर तुम्हाला तिखट खायची तयारी ठेवावी लागेल. खूप छान, म्हणजे शेवभाजी मी नेहमी खातो खानदेशी टाईपची, ही आहे वराडी टाईपच्या रश्श्यामध्ये शेवभाजी. खूप छान लागते, अतिशय सुंदर अशी शेवभाजी मिळाली. आणि आता तावमध्ये चिकन थाळी घेतली असतो, कशी वाटते? खूप छान आहे. भाकरी तर इतक्या सुंदर आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र पातळ आणि एकदम घरगुतीपेक्षा सुद्धा छान अशा भाकरी आहेत. आणि मसाल्याची चव पण अतिशय सुंदर आहे. टेस्ट. तर कोमल, तू काय घेतलंस? मी स्पेशल वराडी थाळी घेतली. ओके, चिकन स्पेशल थाळी घेतली. कशी वाटते? बघून तर खूप तोंडाला पाणी सुटले, कारण 1 महिना पूर्ण श्रावण पाळले. तर आता हा मी श्रावण सोडते. तू 1 महिना पाहिला आणि 7 महिने खाल्लेलं नाही. नाही, 1 महिना कंट्रोल केलाय, आता खाऊन बघते. तर कोमल सांगते आपल्याला फीडबॅक. चिकन थाळी घेतली तिने, वराडी स्पेशल चिकन थाळी. ऑथेंटिक. आणि सूप तर एका महिन्यात काय म्हणते? आणि सूप पिऊनच असं असं वाटतं एकदम मस्त. सगळे हे काळ्या मसाल्यात बनवलेलं आहे. टेस्ट खूपच छान लागते. वराडी मसाला आहे तो. वराडी खूप मसाला. छान. आणि त्यातलं मला किमा दिसतो. किमा खाऊन सांग बरं कसं आहे. कसं वाटतं राघव? छान वाटतं का? काय आवडलं तुला? चिकन चिकन आवडलं ना? छान. फर्स्ट टाइम एव्हर म्हणजे थाळी खाताना किंवा जेवताना मध्ये आधी मी व्हिडिओ काढत नाही. जेवण चालू केलं की डायरेक्ट शेवटला आपण व्हिडिओचा फीडबॅक, जेवणाचा फीडबॅक सांगत असतो. आज मजबूर आहे. लोकांनी नॉनव्हेज खायला किंवा मी व्हेज खायला सुरुवात केली. सूप ह्या रिॲक्शन बरं पडलं. आणि सूप दिदीला, कोमलला आणि मुलांना खूप आवडलं. मी तुम्हाला शेवभाजीसाठी हा व्हिडिओ चालू केला. तर शेवभाजी एकदम अप्रतिम. मी आजपर्यंत खूप जास्त शेवभाजी खाल्लेली आहे. मी फॅन आहे खूप मोठा शेवभाजी. अत्यंत वेगळी अशी शेवभाजी मला चाकायला मिळाली. आणि मी रोटीसोबत खाल्ली होती. मी आता चपाती मागवली. चपातीसोबत तर खूपच छान लागतं, खूप छान लागतं. तुम्ही नक्की वराडी हॉटेलला व्हिजिट करा आणि मला कमेंटमध्ये टेस्ट सांगा. तर आळणी आणि रस्सा आपल्याला मस्त की बादलीतून मिळतो. इंद्रायणी भातावरती असं तूप पडताना बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. इंद्रायणी भाताला शेवभाजीचा मस्त तिखट झटका, इंद्रायणी भात, त्याच्यावर टाकलेलं तूप आणि समोर आहे ते दही. जास्त झटका लागला तर समोर दही आहे, हे पटकन खायचं आणि मग तोंडात चव होईल. आता खाऊन बघा इंद्रायणी भात. गरमागरम गुलाबजाम स्वीटमध्ये खायला खूप मजा येते. आणि आत्ता आलेत गरम गरम गुलाबजाम. हे बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटते का बघा. तिखट खाल्लंय, आता मस्त गरम गरम गुलाबजाम आले, ते खाऊन टेस्ट करूया आपण. सॉफ्ट गुलाबजाम आहेत, अगदी फुटतात. हा हा हा. अप्रतिम चव आहे. मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, पण इथं येऊन खावा आता गरम गरम गुलाबजाम. तुम्ही बिल पाहू शकता. आमचं बिल झालंय 1098 रुपये. मी चिकन थाळी घेतली. एक नंबर चिकन थाळीचं एम्बियन्स पण भारी. आता दुसरीकडे आम्ही खाल्लं ते एवढं एम्बियन्स वगैरे काय बरोबर नव्हतं,
ॲम्बियन्स पण मस्त आहे, जेवण बी एक नंबर, क्वालिटी एक नंबर आहे. मी चिकन थाळीच घेतलेली, मस्त होती. राईस वगैरे छान आहे, इंद्रायणी राईस छान आहे, तुपाची डाळ आहे, मस्त वाटते. चव एक नंबर आहे, मस्त विजिट प्लेस म्हणू शकतो आपण. छान आहे. मी आता तिसऱ्यांदा आलो इथं, तर म्हणजे चांगला प्लेस आहे, आपण येऊ शकतो. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.